एप्रिल महिना सुरू झालाय आणि सर्वांनाच नवीन नोकरी, नवीन करिअर, प्रमोशन याची उत्सुकता वाढली आहे. येणाऱ्या फायनान्शियल वर्षात तुमचं नशीब बदलणार आहे का? प्रमोशन, नवीन नोकरी की करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे? नेमकं काय लिहिलंय तुमच्या नशिबात? चला सविस्तर जाणून घेऊया. अनेकदा आपल्याला वाटतं की शनी म्हणजे फक्त संकट, पण ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता म्हटलं जातं. म्हणजेच तुम्ही जे पेरलंय तेच शनी उगवून देतो. आज आपण पाहणार आहोत की सध्याच्या काळात शनी कोणाच्या नशिबात प्रमोशनची संधी घेऊन आलाय आणि कोणाला थोडी जास्त वाट पाहावी लागेल. तर प्रमोशन कोणाला मिळणार आहे? सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेऊया, शनी कोणाला प्रमोशन देतो. शनीला शिस्त आणि कष्ट आवडतात. ज्या व्यक्तीने गेल्या 2-3 वर्षात आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवला आहे, सुट्ट्या कमी घेतल्या आहेत आणि कठीण काळातही कंपनीची साथ सोडली नाही, अशा लोकांसाठी शनी आता फळ द्यायला तयार आहे. जर तुम्ही शॉर्टकट शोधणारे असाल तर शनी तुम्हाला थांबवेल, पण जर तुम्ही स्लो अँड स्टडी चालणारे असाल तर तुमचं प्रमोशन आता नक्की आहे. आता मुख्य मुद्दा, नक्की कोणाचं नशीब चमकणार आहे? कोणत्या राशींना आणि कोणाला अधिक फायदा होणार आहे? तर ज्यांच्या पत्रिकेत शनीची स्थिती मजबूत आहे किंवा जे सध्या शनीच्या महादशेतून जात आहेत त्यांना अचानक पगार वाढ मिळू शकते. जी लोक इंजिनिअरिंग, लोखंड, तेल किंवा मोठ्या मॅनेजमेंट पोस्टवर आहेत त्यांना शनीची 3री किंवा 10वी दृष्टी मोठे अधिकार देऊ शकते. टेक्निकल आणि मॅनेजमेंट क्षेत्रामधील लोकांना याचा फायदा होऊ शकतो. ज्याचं प्रमोशन गेल्या 2 वर्षापासून रखडलं आहे त्यांच्यासाठी आता मार्ग मोकळा होणार आहे. पण लक्षात ठेवा, शनी जेव्हा देतो तेव्हा तो जबाबदारी पण वाढवतो. म्हणजे प्रमोशन सोबत कामाचा लोडही वाढणार आहे. याची तयारी ठेवा. ज्योतिष्यात म्हणतात की शनीची दृष्टी कडक असते, पण करिअरच्या बाबतीत ही दृष्टी फोकस वाढवते. 3री दृष्टी ही तुम्हाला कष्ट करायला लावते. जर तुमचं काम वरिष्ठांना दिसत नसेल तर आता ते दिसायला लागेल. 7वी दृष्टी ही तुमच्या सहकाऱ्यांशी असलेल्या संबंधांवर परिणाम करते. जर तुमचे संबंध चांगले असतील तर टीम तुमच्या बाजूने उभी राहील. 10वी दृष्टी ही थेट तुमच्या कर्मस्थानावर असते. ही दृष्टी ज्यांच्यावर पडते त्यांना मोठे निर्णय घेण्याची संधी मिळते. तुमच्या कामाच्या ठिकाणी जर अचानक बदल होत असतील तर घाबरू नका. तो बदल तुमच्या चांगल्यासाठीच असू शकतो. आता तुम्ही म्हणाल, आम्ही कष्ट करतोय पण तरीही प्रमोशन मिळत नाहीये, तर काय करावं? यासाठी काही साधे उपाय सांगते. सर्वात पहिली गोष्ट, वेळेचं पालन करा. कारण शनीला उशीर आवडत नाही. ऑफिसला वेळेवर जाणं सुरू करा. खालच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करा. तुमच्या ऑफिसमधील शिपाई असतील, सफाई कामगार किंवा कनिष्ठ कर्मचारी असतील यांच्याशी प्रेमानं वागा. शनी यामुळे खूप प्रसन्न होतात. त्याचबरोबर शनिवारी दान करा. शक्य असल्यास गरजूंना काळे तीळ किंवा अन्नाचं दान करा. काम अर्धवट सोडू नका. कामात सातत्य ठेवा. जे हातात घेतलंय ते पूर्ण करा. शेवटी काय, शनी हे आपले शत्रू नाही, ते आपले शिक्षक आहेत. शनिदेव आपली परीक्षा घेतात आणि पास झालात की खूप मोठं बक्षीस सुद्धा देतात. असं म्हणतात की जेवढं आपल्यापासून घेतलं जातं, जेवढं हिरावलं जातं, तेवढं शनिदेव 10 पटींनी परत मिळवून देण्यास मदत करतात. जर तुम्हाला वाटत असेल की करिअरमध्ये अडथळे येत आहेत तर शांत राहा. स्वतःच्या कौशल्यावर काम करा. हे वर्ष संयम आणि कष्टाचं आहे. ज्यांच्या मनात प्रामाणिकपणा आहे त्यांचं प्रमोशन कोणीच रोखू शकत नाही. तर मग सज्ज व्हा नवीन जबाबदारीसाठी. मग या वर्षात अनेकांसाठी करिअरमध्ये मोठे बदल दिसून येणार आहेत. काही लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार असून प्रमोशनाची संधीही मिळेल. विशेषतः जी लोक गेल्या वर्षभरात शांतपणे, प्रामाणिकपणे काम करत होते त्यांच्यासाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरणार आहे. जी लोक नोकरीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष आशादायी आहे. नवीन संधी, योग्य ऑफर्स आणि अचानक मिळणारे कॉल्स तुमचं आयुष्य बदलू शकतात. फक्त प्रयत्न थांबवू नका आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. काही लोकांसाठी मात्र हे वर्ष शिकण्याचं आणि स्वतःला सिद्ध करण्याचं असेल. थोडे अडथळे येतील पण तेच तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करतील. तुमच्या स्किल अपग्रेड करा, नवीन कोर्स करा किंवा तुमच्या जीवनाची दिशा बदला. हे तुम्हाला पुढे हमखास नेईल. व्यावसायिकांसाठी सुद्धा हे वर्ष चांगल्या संधी घेऊन येणार आहे. नवीन प्रोजेक्ट्स, पार्टनरशिप आणि आर्थिक वाढ दिसून येणार आहे. पण जोखीम घेताना विचारपूर्वक निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह, नशीब आणि वेळ आपल्याला संधी देतात, पण यश मिळवण्यासाठी मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास हीच खरी यशाची किल्ली आहे. मग तयार रहा या नवीन वर्षात तुमचं करिअर एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी.
मग हा व्हिडिओ ऐकल्यानंतर येणाऱ्या वर्षात तुमचं करिअर कसं बदललं, कोणाचं प्रमोशन झालं, कोणाला नवीन संधी मिळाली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्येही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही शनीच्या दृष्टीतून त्यांच्या करिअरबद्दल जाणून घेता येईल. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.